नमस्कार मित्रांनो. मी गोडसे पुन्हा आपल्या यूट्यूब या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, 28 जानेवारी सकाळीच अजयदादांच्या विमानाचा अपघात झाला आणि मीडियावर वेगवेगळे तर्क लोक आपले नोंदवू लागले. वेगवेगळ्या बातम्या टी व्हीवर असेल, मीडियावर असेल, यूट्यूबवर असेल, वेगवेगळ्या बातम्या येऊ लागल्या. सर्वांचं एकच म्हणणं होतं की विमानामध्ये 6 लोक होते आणि प्रत्यक्षात त्या ठिकाणी 5 बॉड्या कशा मिळाल्या, ही शंका आमदार अमोल मिटकरी यांनी उपलब्ध केलेली. त्यांनी शंका उपलब्ध केलेली. अशा बऱ्याच त्यांनी शंका उपलब्ध केल्या की अजितदादांचं घड्याळ सापडलं विमानामध्ये. मग ते घड्याळ कुठं आहे? ते घड्याळ तपासासाठी पोलिसाकडे आहे का फॉरेन्सिक लॅबमध्ये आहे, अशी एक त्यांनी शंका घेतलेली. त्याच्यानंतर दादांना आदल्या दिवशी ठरलं होतं की कारने त्यांच्या प्रायव्हेट फोर व्हीलरने प्रवास करायचा होता. मग त्यांनी अचानक का निर्णय बदलला, अशी एक त्यांनी एक अमोल मिटकरी साहेबांनी एक शंका उपलब्ध केलेली. आणि तुम्हाला माहिती आहे, अमोल मिटकरी एक त्यांचे खंदे समर्थक होते, एक जबाबदार व्यक्ती आहे आणि त्यांच्या शंका घेणं एक साहजिकच आहे. ज्यावेळेस विमान अपघात झाला, विमानाची पूर्ण राख झाली, पण जे काही दादाजवळ फायली होत्या, त्या फायली जशाच्या तशामध्ये थोड्याफार जळालेल्या अवस्थेत आढळल्या, पण शक्यतो त्या शाबूत आहे. मग त्यांनी जी एक शंका त्या ठिकाणी घेतली, ते एक शंका खरोखरच एक विचार करण्यासारखी. कारण जे लोखंडाचे धातू असतात, ते धातू जर जळले, माणसाच्या बॉड्या जळाल्या, मग त्या ठिकाणी कागद सुरक्षित का? आता विमान खरंच अपघात होता की घातपात होता, ते चौकशी अंती स्पष्ट होईलच. DGCAने एक जबाबदार एक केंद्र शासनाचा एक अधिकारी असतात आणि विमानाची देखभाल, विमानाची सुरक्षा ही त्यांच्याकडे पूर्ण जबाबदारी असते. आता काहींचं म्हणणं होतं की त्यावेळेस दादांचा त्या विमानाला अपघात झाला होता बारामतीला. तर बारामतीजवळ गुजगावी त्यांच्या विमानाला अपघात झाला, तर त्या ठिकाणी एक खूप असं दुःख असल्याचं लोक सांगतात प्रथमदर्शनी. मग त्या ठिकाणी धोका असल्यामुळं वैमानिकांनी, पायलटनी एक पुन्हा एक फेरी मारली आणि दुसऱ्यांदा विमान उतरलं. मग दुसऱ्या फेरीला कसं त्याला जाणवलं नाही की परत त्या ठिकाणी धोका आहे माणसाने. आणि विमानामध्ये तर एवढा साठा होता इंधनाचा की ते विमान अजून 100 घरट्या घालू शकत होतं. मग त्या ठिकाणी जर धोकं होतं, तर त्या पायलटने विमान मग दुसऱ्या विमानतळावर का नाही नेलं, ही एक शंका माननीय मिटकरी साहेबांनी उपलब्ध केलेली. ती सुद्धा एक त्यांची बरोबरच शंका आहे. असं त्यांनीच नाही, तर एक शिवसेनेचे संजय राऊत साहेब असतील, अंजनी दमानी असतील, यांनीसुद्धा अशा काही शंका उपलब्ध केलेल्या आहेत. तर असं सर्वांना महाराष्ट्रातल्या असं जनतेला वाटतं की याची पूर्ण शहानिशा व्हायला पाहिजे. कारण गेली 8 दिवसापासून मीडियातून असेल, माध्यमातून असेल, अशा अनेक शंकाच जास्त त्या ठिकाणी
उपलब्ध होत असतील. आणि आज असं समजलं की विमानामध्ये जो ब्लॅक बॉक्स असतो, तो ब्लॅक बॉक्स म्हणजे एक आपल्या शरीराचं एक हृदय असतं, त्याप्रमाणे ब्लॅक बॉक्स असतो. ब्लॅक बॉक्स म्हणजे त्या विमानातलं पूर्ण स्पीड, विमानाची स्पीड, विमानातील एकूण प्रवाशांचं बोलणं, हे सर्व त्या ब्लॅक बॉक्समध्ये येते. आता ब्लॅक बॉक्सची पूर्ण तपासणी झाल्यानंतर समोरच येईल. पण सध्याच्या काळात जे काही प्रथमदर्शनी जे काही शंका उपस्थित केल्या, त्या शंका मला वाटतं जनतेसमोर यायलाच पाहिजे. कारण हा शंका घेण्यास त्या ठिकाणी वाव आहे. त्या विमान तळाजवळचे जे एक गुजगावचे जे सरपंच होते, आवाज ऐकल्या लगेच ते तिकडं पळे आले. त्यांच्याबरोबर त्यांचे अजून काही सहकारी होते. तेव्हा त्यांनी सांगितलं की ज्यावेळेस विमान खाली कोसळलं, त्यावेळेस विमानातून खिडकीतून कोणीतरी एक बचावासाठी बाहेर पडण्याचा एक कोणीतरी प्रयत्न करीत होतं. ते 6 जणांपैकीच कोणीतरी असेल. मग ती व्यक्ती कुठे? कारण निघताना तर 6 व्यक्ती, दादा सहित 6 व्यक्ती विमान प्रवासात होते. मग 5वा व्यक्ती कुठं गेला? मीडियावर, यूट्यूबवर बऱ्याच काही बातम्या आहेत की त्यांचा अपघात 7:45च्या सुमारास झाला आणि एक राष्ट्रवादीचे जबाबदार नेते आहेत ते चांगले, त्यांना 7 वाजता दादाच्या विमानाच्या अपघाताची माहिती कळली. मग हा फरक कसा? यावर एक सुद्धा शंका लोकांच्या मनामध्ये आहे. मित्रांनो, दादासारखा एक धडाडीचा नेता आपल्या महाराष्ट्रातील एक चांगलं व्यक्तिमत्व गेलं. राज्यात तर नाही तर देशात सुद्धा त्यांच्यासाठी एक त्यांचं मोठं नाव होतं आणि खूप त्यांच्यासाठी शोक करतात. एकदम स्पष्ट बोलणारा, गरिबातला गरीब व्यक्तीला धावून जाणारा असा नेता आज काळाच्या पडद्याआड गेलेला आहे. काही चॅनलवर तर अजूनही न्यूज येतात की दादा जिवंत आहेत, ते परततील. असे त्यांचा एक भावनिक विषय आहे. आणि तसं जर असेल तर मला वाटतं खरंच एक आनंदाची बाब आहे. पण या अपघाताची संपूर्ण चौकशी व्हायला पाहिजे आणि जनतेसमोर याची सर्व माहिती यायला पाहिजे, असं तमाम महाराष्ट्रातील जनतेला वाटतं, त्यांच्या कार्यकर्त्यांना वाटतं. कारण असा नेता हा डबल होणे नाही. म्हणून या घटनेची पूर्ण चौकशी व्हायला पाहिजे, शहानिशा व्हायला पाहिजे. मिटकरींचा पुन्हा एक त्यांनी एक शंका उपस्थित केली की ज्यावेळेस दादा त्यांच्या घरून विमानतळाकडे निघाले, तेव्हा विमानामध्ये त्यांच्या कारमध्ये किती लोक होते, अजून कोण होते, त्यांचे फुटेजसुद्धा उपलब्ध व्हायला पाहिजे, अशी मिटकरींची शंका आहे. आणि ती एक शंका त्यांची योग्यच आहे. तपासाच्या दृष्टीनं हे सत्य समोर येईल, पण याची एक निपक्षपाती चौकशी व्हायला पाहिजे, सत्य समोर यायला पाहिजे, ही सर्वांची इच्छा आहे. आतापर्यंतची माहिती, पण नवीन माहिती आल्यानंतर पुन्हा आपण या चॅनलवर तुम्हाला सांगूच. जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही माहिती
जास्तीत जास्त शेअर करा की दादांच्या अपघाताची पूर्ण शहानिशा व्हायला पाहिजे. लोकांच्या मनातील ज्या काही शंका आहे त्या शंकासुद्धा दूर व्हायला पाहिजे. धन्यवाद.